नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीपासून ड्रेस. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा, मग तुम्हाला नक्की समजेल. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि त्याला डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर इथे आपण कमरेपासून वरच्या भागाची कटिंग करणार आहोत. तर इथला जो मेजरमेंट आहे ते मी इथे टाकणार आहे. तर इथे हाईट 14 आहे, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर शोल्डरच्या अर्धा आपल्याला घ्यायचा आहे. तर जिथे आपण हाईट टाकली तिथेच शोल्डर जितकं आहे ते इथं 15 आहे. तर त्याच्या निम्म म्हणजे 7.5 म्हणजे 7.5 इंच मी घेतलेला आहे. तर आता इथे आपण आर्म होल टाकणार आहोत. तर आर्म होलसाठी मी इथे 6.5 इंच पकडलेला आहे, 1 इंच कमी, कारण इथे चेस्ट जे आहे तो खूप कमी आहे. तर त्यामुळे इथं जे आहे ते 30 इंचाचं मेजरमेंट आहे. तर 7.5 आणि प्लस 2 इंच असं 9.5वर मी मार्किंग केलेलं आहे. तर आता आपण खाली कमरेसाठी आपण सेम 9.5साठीच घेणार आहे, कारण इथे जो आहे तो इथला खूप मेजरमेंट कमी आहे. कमर इथे 26ची आहे, पण आपण पाठीमागे टक्स टाकणार आहोत. तर त्यामुळे हा इतकं मेजरमेंट आपल्याला सेम काफी आहे. तर असा एक राऊंड इथे घ्यायचा आहे आणि इथून एक अर्धा इंचाचं मार्क करायचं आहे आपल्याला आणि इथे पण एक अर्धा इंचाचं मार्क करायचा आहे आणि ह्या 2 लाईन आपल्याला इथे जॉईंट करायच्या आहेत. तर हा जो गाऊन आहे तो आपण 30 साईज चेस्टच्या गर्लसाठी बनवणार आहोत. तर हे आहे नेकसाठी 3 इंचाचं आणि इथे शोल्डर डाऊनसाठी. तर आता आपण हे बाहेरच्या बाजूने कट करून काढायचं आहे. एकदम सिंपल आणि सोपं आहे आणि खूप काही करायची गरज नाही आहे इथे. तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा कट करून काढूया. आता इथे आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि बॅकवरून आपण फ्रंटचं मेजरमेंट करणार आहोत. तर जिथे दुसऱ्या साईडने आपण असं ठेवून घेणार आहोत आणि आपल्याला सेम आपण मार्किंग करून कट करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की जिथे मी सीझर स्टार्ट केली आहे त्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि बाकी आपण सेम कटिंग करणार आहोत. आणि इथे फ्रंटवाला पार्ट जो आहे तो ओपन ठेवलेला आहे, म्हणजे इथे पूर्ण जॉईंट नाही आहे, कारण मी मध्ये जे आहे फ्रंट साईडने पोटली लावणार आहे, त्यामुळे फ्रंटला मी अस्तर जे आहे ते ओपन ठेवलेलं आहे. तर आतल्या आर्म होलसाठी हा आपण कट करून काढणार आहोत आणि बॅक आणि फ्रंट आपल्याला झालेला आहे कटिंग करून. तर सेम आपण आता अस्तरवर फॅब्रिकवर कटिंग करून घेणार आहोत. तर हा आपला फ्रंटवाला पार्ट आहे. तर त्यासाठी मी लेसवाला पार्ट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे आपण ठेवणार आहोत, म्हणजे फ्रंटला दोन्ही बाजूंनी पूर्ण बॉर्डर येणार आहे. तर डिझाईन जी असते ती आपण चूज करायची आहे की तुम्हाला कसं बनवायचं आहे. तर इथे मी या साडीचा कलर कॉम्बिनेशन 3 कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे, त्यामुळे हा बनवणं डिफिकल्ट होतं. तर तो टास्क आपण कंप्लीट केलेला आहे की फ्रंटमध्ये आपण वेल्वेटचा पार्ट घेऊन त्याला छान असं लुक दिलेला आहे. तर इथे आपण फ्रंट पार्टवर मी पोटली बनवून घेतलेल्या आहेत आणि अशा एक एक पोटली ठेवून आपण वरती नेकसाठी थोडंसं सोडून दिलेलं आहे. किमान 6 ते 7 इंच सोडायचं आहे. इथे नेक मी 6 इंचाचा घेणार आहे, तर त्यामुळे मी 6 इंचाचं वरती सोडून दिलं आहे आणि त्यानंतर 1-1 इंचावर आपण अशी पोटली लावून घेणार आहोत आणि ते स्टिच करणार आहोत. त्यानंतर आपण स्टिच केलेली पोटली जी आहे, उरलेला त्याचा पार्ट जो आहे तो कट करून काढायचा आहे. आता इथे नेक्स्ट जो आपला दुसरा पार्ट आहे तो असा वरती ठेवून इथे स्टिच करायचा आहे. तर हे असं वरती ठेवून आपण स्टिच करणार आहोत. मी काय केलेलं आहे, खाली ज्या साडीला बॉर्डरला जे आहे जो वेल्वेटचा पार्ट त्यालाच बॉर्डर दिलेली आहे, म्हणजे पायपिंगची एक बॉर्डर दिलेली आहे, त्यामुळे मी तशीच ठेवली आहे, कारण त्याने खूप छान लुक येत होता. तर इथे आपण फ्रंटला राऊंडचा नेक ठेवला आहे मी 6 इंचाचा डीप नेक आणि विड्थ जे आहे ते नॉर्मल 6 इंचाची, म्हणजे डबल कट केलं तर आपण 3 इंचाची. तर असं अस्तरवरती मी मार्किंग करून वरून आपण अस्तर असं ठेवणार आहोत आणि तो स्टिच करून झाल्यानंतर पलटून आतल्या बाजूने आपण फोल्ड करणार आहोत. तर नेक कटिंग करून झाल्यानंतर आपण त्याला नॉचेस द्यायचे आहेत, त्यामुळे नेकचा जो फिनिशिंगमध्ये पार्ट येतो त्यामुळे खूप छान फिनिशिंग राहते. आता इथे मी अस्तर लावून पूर्ण साईडने स्टिचिंग करून घेतलं. तर सेम बॅक पण असा रेडी केलेला आहे मी आणि आता इथे मी स्लीव्ज पण लावून घेतलेल्या आहेत.
आणि आपला फ्रंटवाला पार्ट इथे रेडी झालेला आहे. तर जसा फ्रंट तयार केला तसाच मी बॅक केला. बॅक झाल्यानंतर शोल्डर जॉईंट केलं आणि त्याला इथे स्लीव जॉईन केलेले आहेत. आता आपण खाली इथे जे आहे ते नेटचं फॅब्रिक आहे, तर तिथे आपण जेवढी आपली हाईट आहे हाईटनुसार इथं मेजरमेंट करून घ्यायचं आहे आणि नेट कट करून घ्यायचं आहे. तर इथे टोटल जी हाईट आहे ती 51 होती, तर त्यातनं मी 15मधून वरचं जे आपला कमरेपर्यंतचा पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे. तर म्हणजे बघा 51मधून मी 15 मायनस केलं आणि नॉर्मली मी 35ची हाईट धरली आहे. थोड्याशा नेटच्या पार्टमध्ये बॉर्डरची नेट होती तितकी आपण नेट पूर्ण घेतलेली आहे. आता त्याच्या आपण प्लीट्स घेणार आहोत, त्यामुळे पूर्ण आपल्या नेटमध्ये बॉर्डर खालच्या बाजूने राहणार आहे. आता जितका आपण वरचा पार्ट रेडी केलेला आहे तितक्याच आपण इथे नेटचा जो फॅब्रिक आहे तो प्लीट्स टाकून आपल्याला रेडी करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण 2-2 इंचाच्या या किंवा 1.5 इंचाच्या प्लीट्स घेऊ शकतो. तर इथं मी अशा 2 इंचाची प्लेट घेतलेली आहे आणि हा पार्ट आपण रेडी केलेला आहे. तर इथे आपण टसल्स बनवून घेणार आहोत. तर वेल्वेटचाच एक फॅब्रिकचा मी 5x5 आणि 10 इंचाचा पीस घेतलेला आहे आणि त्याला असा डबल फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये नॉट टाकून आपण त्याला असं स्टिच करून घेणार आहोत. आणि हा टसल्स आपण बनवणार आहेत, जे वरच्या पार्टमध्ये आपण कमरेच्या बाजूला लावून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला कमरेचा जो ढिला पार्ट असतो तिथे फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतं. तर अशा प्रकारे आपण नॉट तिकडे पाठीमागे लावून देणार आहोत. तर इथे मी खालचा घेर आणि वरचा जो कमरेपासूनचा वरचा जो पार्ट होता तो जॉईंट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा ड्रेस इथे स्टिच करून झालेला आहे. तर हा ड्रेस मी इथे ब्लॉगसारखा इथे स्टिच केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ मी इथे नाही दाखवू शकले. तर तुम्हाला जर माझा डिटेल व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ मी ड्रेसचा फुल व्हिडिओ मी बनवेन. तर इथे मी शॉर्टमध्ये आपलं क्लिप्स घेतलेलाच मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर मला कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर इथे शेअर करा. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.